20 ते 25 वर्षापूर्वी खरेदी केलेल्या 1 गुंठा अर्ध्या गुंठ्याच्या जागेला आजच्या रेडे रेकनरप्रमाणे दंड. मांजरी येथील नागरिकांवर बेघर होण्याची वेळ. भारतीय जनता पार्टी पुणे शहर कार्यकारिणी सदस्य तथा मांजरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवराज आप्पा घुले आक्रमक. महसूल विभागात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा संशय. मांजरी येथील तलाठी कार्यालय, थेऊर येथील सर्कल कार्यालय आणि हवेली पूर्व तहसील कार्यालयासमोर अँटी करप्शन ब्युरोच्या नंबरचा बोर्ड लावला. तर आज दुपारी 12 वाजेपर्यंत मांजरी येथील तलाठी एस लोकरे कार्यालयात गैरहजर. कार्यालयाला दिसला टाळा. म्हणजे तुम्ही काही नियम तोडले चालतात का? तुम्ही आज सज्जत राहायचं नेहमी सज्जत राहिलाय का तुम्ही? कुठं राहिला तुम्ही? मी कोलवडीला पंचमीसाठीच गेलो. नाही तुम्ही मला मी काय जर राहिला सज्जत पाहिजे आहे का राहिला? आम्हाला सगळे कायदे घ्या. तर आम्हाला तुम्हाला एक जणांनी ठेवा, कायदा हा सर्वसामान्यांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. सर्वसामान्यांना द्यायला पाहिजे नाही केलेला. तर तुम्हाला वेगळा कायदा ह्या गरीब गोरगरीब ह्या महिलांना वेगळा कायदा का? साधारण आंदोलकांचं काय म्हणणं आहे आपल्या लक्षात आलंय. त्यानंतर खऱ्या अर्थाने काय मागणी आहे हेही तुमच्या लक्षात आली आहे. आणि आज त्यांचं आंदोलन होतं आणि आज आम्हीही पाहिलंय की तुम्ही बरोबर मला वाटतं साधारण 12 वाजता आपण ऑफिसमध्ये आलेला. काय खरंच इथल्या सर्वसामान्य माणसांना यांचं जे म्हणणं आहे खरंच या माणसांवरती अन्याय होतोय का? तलाठी हा फिरता दौरा आहे. वरिष्ठ करायला काम होतं. मी तहसील ऑफिसला गेले होते. त्यांनी सांगितलं की इकडे पत्रकार आले, तुम्ही इकडे या पहिले, म्हणून मी पुन्हा फिरून इकडे आले. मी आल्यावर नोंद करेल ना. मी रस्त्याने कशी नोंद करणार आहे? मला आधीच काल बोलवलं होतं ना, तुम्हाला आज सकाळी बोलवलं फोन करून. नाही, मला टपाल घ्यायला जायचं असतं. मला टपाल घ्यायला जायचं असतं. या विषयावर काय सांगायला लागलो? माझा फिरता दौरा आहे. मला ऑफिसला काही एकदम कर्मचारी, तर मला सगळे कामं करायला मला जावं लागत असतं. जर काही पोच असलं, काही घेऊन यायचं असलं. इथे पत्रकार आलं, मला कळलं म्हणून मी इकडे आली पुन्हा. माझी गाव कामगार तलाठी मॅडम आहेत आमच्या ताईंना माझी विनंती आहे की ताई, ज्यावेळेस तुम्ही नोटिसा बजावल्या, त्या नोटिसा बजावल्यानंतर आम्ही त्याच्यावरती अपील केलं. अपील केल्यानंतर निकाल आमच्या विरोधात जाऊ द्या. तो निकाल विरोधात गेल्यानंतर त्याला एक मुदत असती आम्हाला अपीलला जाण्यासाठी. ज्या दिवशी आम्हाला ऑर्डर मिळाली त्याच्यानंतर 2 महिन्याच्या पर्यंत मुदत असती. ती मुदत डावलून नोंद घालायची, घाई करायची काय कारण होते आणि कशासाठी चालले? जे तुम्हाला मी मागं बी मला वाटतं माहिती अधिकार टाकले आमच्यातल्या एकाने. यांना विचारलंय की मांजरी गावात झाले खड्डे, किती खड्ड्यांचं यांनी पंचनामा केला. मांजरी गावामध्ये चाललेल्या अनऑथराईज बिल्डिंग आहेत, त्याचा एनए टॅक्स भरला गेला नाही किंवा त्याच्यात कसल्याही प्रकारचा टॅक्स केला. शासनाची पूर्ण फसवणूक झाली. त्याच्यामध्ये किती लोकांना नोटिसा बजावल्या आणि यांनी काय कारवाई केली? मग माझा यांना एक प्रश्न विचारायचा आहे. आता काय महिला आहेत त्यामुळे मला जास्त काही त्यांना हे करता येत नाही, पण तरी पण माझी अशी विनंती आहे की ताईंनी सांगावं की जर तुम्ही इथं गाव कामगार तलाठी म्हणून बसलाय तर सर्वसामान्य जो न्याय आहे आणि बिल्डरांना वेगळा न्याय आहे का? तो पैशासाठी आहे का वेगळा न्याय? तो कशासाठी आहे? बिल्डरांना नोटिसा का दिल्या नाही आणि दिल्या तर आत्ता मला सांगा मीडियासमोर की किती लोकांना दिल्यात आणि त्या नोटिसांची आम्हाला पोच दाखवावी अशी आम्हाला विनंती आहे. आमचं म्हणणं आहे की सगळ्यांना एकच नेम लावावं, एवढीच विनंती आहे माझी ताईंना. मला एक प्रश्न करा, तुम्ही एक सगळं असं वाचून मला आदेश प्राप्त झाला याचावाला. मला आदेशानुसार मी नोटिसा वाटल्या वरिष्ठ कार्यालयातर्फे आणि त्याच्यानुसार नोंद घेतली. जर तुमच्याकडे जर आदेश प्राप्त झाला असेल त्याला वरिष्ठ कार्यालयाचा, तर तुम्ही तहसीलला रिसर सादर करा की तिथून मला जर जे आलंय त्याच्यावर मी कारवाई करेल. तशी त्याच प्रकारे जर तुमचा आदेश असेल स्थगिती आदेश असेल स्थगिती आदेश द्या किंवा कमी झाला असेल तर तो पण आदेश द्या. मला 2 महिन्याची मुदत असते, ती का पाळल्या गेली? नाही, माझ्या आदेशमध्ये 2 महिन्याची मुदत नाही. सगळे कायदेशीर सगळ्यांना आदेशामध्ये मुदत पिरियड नाही दिला होता त्यांनी. चुकीचा आदेश केला का मॅडम? तुम्हाला माहिती आहे का? नाही, ते मी भाषण नाही करू शकत. आदेश आहे माझा वरिष्ठ कायदा आहे, तर मग तो आदेश जर त्यांनी टाकला नाही तर मग त्यांनी तो जाणूनपूर्वक टाकला नाही का? किंवा मग मॅडमनी तो चुकीच्या पद्धतीने आदेश केलाय का? तुम्ही सांगितलं पाहिजे ना आम्हाला, लोकांना जाहीर कळलं पाहिजे. बाकी काय नाही आमचं. नाही, ते पण तुम्ही स्टे ऑर्डर आणला असेल किंवा वरिष्ठ आदेश असेल तुम्ही द्या रिसर, त्याच्यानुसारच कार्यवाही होणार. मॅडम तुम्ही म्हणता त्याच्यात कार्य मर्यादा होते, टाइम मर्यादा नव्हती, पण त्याच्यानुसार आपण मग ते चुकीचा आदेश लिहिलाय का ते तरी सांगा ना आम्हाला. मॅडम तहसीलदार मॅडम चुकीचा आदेश केला असं म्हणा किंवा त्याच्यात नाही टाकली तर मग ती काय नाही टाकली ते खुलासा द्या. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. आदेशावर ते सांगा. आदेशावर मी भाष्य करू शकत. ते वरिष्ठ कार्यालयाचं आहे. मला फक्त नोटिसा बजावणी वरून आल्या, मला नोटिसा मी खाली बजावल्या. ऑब्जेक्शन आहे आमचं ऑब्जेक्शन आहे की झालेला निकाल झाल्यानंतर अपिलाची जी मुदत असते
आम्ही अपिलात जाचपर्यंत घाई नोंद घातली का? तर अपिलात जर जाण्यासाठी जी मुदत असते ती मुदत तुम्ही म्हणता आदेशात टाकली नव्हती. आणि चुकीचा आदेश होता का? एप्रिल 5 मध्ये आदेश झालाय. मी तुम्हाला काय त्याच्यानंतर विचारलं? नोंद नाही, आपण तुम्हाला आम्हाला ऑर्डर मिळाल्यानंतर आदेश कधी झाला नाही. आम्ही जर आम्हाला त्यांनी सांगितलं कळल्यानंतर आम्ही तिथं रितसर अर्ज करायला लागतो. अर्ज केल्यानंतर आम्हाला आदेश मिळतो आणि मग आम्ही आपल्याला द्यायला लागतो. आपल्याला आम्हाला तुम्ही सर्टिफाईड कॉपी दिल्यानंतर 2 महिने मुदत असती, ती मुदत टाकली नव्हती म्हणून तुम्ही नोंद घातली का? काय इथे सांगा ना. समज तुम्हाला पोस्टाने पाठवली होती सगळ्यांना. नव्हती आली. आली सगळ्यांना पाठवली. पोस्टाची पोच आहे माझ्याकडे. पोस्टाची पोच आहे सगळ्यांनी. पोस्टाची पोच आहे आणि तुमच्या याच्यामध्ये पण एक उत्तर आहे ते 30 तारखेला भेटले. आमच्या सगळ्यांच्या घरी आदेश द्यायला ते पत्र द्यायला मी नोटिसा द्यायला मी स्वतः आले होते. स्वतः माहिती मी स्वतः नोटिसा दिल्या ना. मी कुठं नाही म्हणते. येत नाही म्हणून तुमच्या मी आज तहसीलदार हवेली लोणी कारबोळ इथं माझ्या कानावर आलेल्या बऱ्याचशा भ्रष्टाचाराच्या गोष्टीबद्दल हा बोर्ड लावत आहे. ह्या बोर्डवरती मी म्हणलेलं आहे की ज्यांना पैशाची मागणी होईल त्यांनी 1064 अँटी करप्शनचा जो क्रमांक आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करावं. आणि तुम्हाला अजून काय माहिती हवी असेल, तुम्हाला पत्रव्यवहार करायचा असेल, ह्या टोल फ्री नंबरवरती जर तुम्हाला नीट माहिती मिळाली नसेल तर कृपया त्या लोकांनी मला कॉन्टॅक्ट करावं. अशा पद्धतीचा बोर्ड मी तहसीलदार हवेलीच्या गेटच्या बाहेर लावलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांवरती जी पैसे मागून त्यांची पिळवणूक होत आहे ती पिळवणूक थांबण्यासाठी आज हे बोर्ड लावायचं आम्ही मान्य ठरवून लावलेलं आहे. नमस्कार. मांजरीमध्ये सर्वे नंबर 68 व 88 मध्ये झालेल्या कारवाईबाबत आज आपण हे अर्ज किंवा बोर्ड लावायचा निर्णय घेतला आहे. मान्य तलाठी असू, मान्य सर्कल साहेब असू किंवा मान्य तहसीलदार असू, ह्यांच्याकडनं लोकांना पैशाची मागणी होत आहे, चुकीच्या पद्धतीने वागले जात आहे, सर्वसामान्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवल्या जात आहे. आणि जे बिल्डर आहेत त्यांनी ज्यावेळेस खड्डे खाणल्यात ते खड्डेची कसलीही रॉयल्टी भरलेली नाही, तिथं कारवाई होत नाही. 2005च्या आधी समजा एन ए टॅक्स माफ झाला, म्हणजे 5च्या नंतर माफ झाला आहे डिसेंबरच्या, त्याच्या आधीचा एन ए टॅक्स वसूल केला जात नाही, अनऑथराइज बिल्डिंगला पाडल्या जात नाही. तुम्ही तिथं कसलीच कारवाई दाखवत नाही का? आता तिथं पाकिट पोचतंय. मग आज तुम्ही सर्वसामान्यांच्या घरावरती जर 20 वर्षापूर्वी त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी जर हे केलं जागा खरेदी खत केली आणि खरेदी खत हे 20 वर्षापूर्वीच्या रेटनी जर त्यांचं काही भंग केला असं याचा शर्तीचा, तर त्याच्यानुसार त्या रेटने आम्ही पैसे भरायला तयार ना 50%. म्हणजे आम्ही 1.5 लाख रुपयाला जागा घेतली तर आम्ही 50 भरू. तुम्ही आम्हाला आजच्या रेटनी सांगताय 15 लाख आणि 17 लाख रुपये भरायला, म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक करताय. मग बिल्डरांना का सोडताय? आज मांजरीमध्ये कारवाई झाल्या. कारवाईमध्ये मी पाहिलं की तो पॉकलँड 10-11 गुंठ्याच्या बिल्डिंगसमोर उभा राहतोय आणि छोट्या बोळीतनं आतमध्ये जाऊन सर्वसामान्यांची घरं पाडतोय. 1 गुंठा, 1.5 गुंठा, 2 गुंठ्यावाल्यांची. म्हणजे तुम्ही काय ठरवलंय की सर्वसामान्य माणसाच्या जीवाशी खेळायचा, त्याच्या नरड्या पाय द्यायचा. तर आज सगळ्यांचा प्रश्न पडला असेल की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असताना आज हा असे बोर्ड लावतोय किंवा अशा पद्धतीने स्टेटमेंट काय देतोय. तर सर्वसामान्यांचा आवाज माझ्या नेत्यांपर्यंत पोचावा, कारण ही लोक नेत्यांपर्यंत जाऊ शकत नाही, ह्यांना वेळ मिळत नाही, ह्यांची हातावरची पोट आहेत, अतिशय गरीब लोक आहेत, कोण रिक्षा चालत आहे, कोण लेडीज कामाला जातात. अशा कुटुंबातून आलेल्या लोकांवर जर तुम्ही अन्याय करताय किंवा त्यांच्या नारड्या पाय देताय, तर मी आत्ता सगळ्या लोकांना सांगितलंय, हे बोर्डवरती असं लिहिलंय की अँटी करप्शन कोणी जर पैशाची मागणी केली तर अँटी करप्शनच्या टोल फ्री नंबरवरती संपर्क साधावा. आणि अजून काय त्रास झाला आणि अजून काय डिटेल्स हवे असेल तर माझा नंबर दिलाय, मला संपर्क साधावा. मग आज हा जो लढा आहे तर हा सर्वसामान्यांसाठी लढतोय. मी ह्या लोकांच्या सातबाऱ्यावर जो बोजा चढवला आहे तो तसं पाहिलं तर कलम 45 आणि 47 2005ला रद्द असताना त्यांनी ऑर्डर आत्ता केलेली आहे आणि चुकीच्या पद्धतीने बोजा चढवलेला आहे. मी ह्याच्यासाठी धरणे आंदोलन कलेक्टर ऑफिस समोर करणार आहे आणि बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. जोपर्यंत ह्या गोष्टीचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. शासन असो आमचं किंवा कोणी असो, सगळ्यांना जाग आली पाहिजे
आणि कळलं पाहिजे की सर्वसामान्यावरती काय त्रास होतोय, त्याच्यासाठी आज मी हा आवाज उठवलेला आहे. तर माझी अशी विनंती असेल मीडियाला बी की हा आवाज वरतीपर्यंत पोहोचला पाहिजे, कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे. कलेक्टरला कळलं पाहिजे की खालच्या लोकांनी काय तमाशा घालून ठेवला आणि काय धिंगाणा घातला आहे पैशासाठी. त्यासाठी हा आवाज उठवायचा मी प्रयत्न चालू केलेला आहे.